मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कुटुंबाबद्दल माहिती घेणार आहोत। पुणे प्रशासनात प्रथमच एकाच कुटुंबातील तिघेजण हे कार्यभार पाहत आहेत। त्यामध्ये IAS, IPS असे कुटुंबातील 3 व्यक्तींकडे वेगवेगळे कार्यभार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। तर पाहू आपण नेमका प्रकरण आहे काय। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला। आंचल या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहेत। आंचल यांचा परिवार गाझियाबादमध्ये राहतो। त्यांचे वडील दूरसंचार विभागात GM होते। 2018 मध्ये त्या IPS झाल्या। आंचल यांचे मोठे भाऊ शेखर दलाल हे 2012 मध्ये IAS झाले होते। IAS आणि IPS होण्याचं स्वप्न अनेक तरुण तरुणी पाहत असतात, परंतु त्यामधून काही जणांनाच यश मिळते। परंतु एकाच कुटुंबातून 3 जण IAS आणि IPS होण्याचा प्रकार हा अगदीच विरळ आहे। त्यानंतर ते तिघे एकाच जिल्ह्यात येणे देखील अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे। परंतु आता पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार आहेत। राज्यातील प्रशासनात झालेल्या बदलानंतर हा प्रकार झाला आहे। पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी आले आहेत, तर त्यांच्या पत्नी आंचल दलाल ह्या IPS असून त्या देखील पुण्यातच आहेत। तसेच त्यांचे मेहुणे शेखर सिंह हे पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त आहेत। राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। त्यानंतर साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी मिळालेली आहे। यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी असलेले डॉक्टर सुहास दिवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील सचिवपदी पदोन्नती मिळालेली आहे। पुण्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पत्नी यापूर्वीच IPS आहेत। त्यांच्या पत्नी आंचल दलाल ह्या राज्य राखीव दलामध्ये कार्यरत आहेत। तसेच जितेंद्र डुडी यांचे मेहुणे शेखर सिंह हे देखील यापूर्वीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त आहेत। त्यामुळेच एकाच कुटुंबातील 3 जण हे पुण्यामध्ये कार्यभार पाहत आहेत। जितेंद्र डुडी हे 2016च्या IAS बॅचचे आहेत। ते मूळचे राजस्थानमधील जयपूरचे आहेत। झारखंडमधून त्यांनी प्रशासकीय सेवा सुरू केली। ते केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव होते। त्यानंतर 2018 मध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये पदस्थापना मिळाली। सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हाधिकारी, त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी पद त्यांना मिळालेलं आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विवाह IPS आंचल दलाल यांच्याशी झाला आहे। आंचल या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहेत आणि त्यांचा परिवार सध्या गाझियाबादमध्ये राहतो। वडील दूरसंचार विभागात GM होते, तर 2018 मध्ये त्या स्वतः IPS झाल्या। आंचल यांचे मोठे भाऊ देखील शेखर दलाल हे 2012 मध्येच IAS झालेले होते। तर मित्रांनो, ही होती इंटरेस्टिंग अशी IPS आणि IAS एकाच कुटुंबात असलेल्या जितेंद्र डुडी यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल। सोबतच तुम्हाला आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर तो विषय देखील मांडायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।